प्रकृती व्यवस्थित नव्हती म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेचा मसुदाच नाही तर इतर कामं सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट करून या देशाची राज्यघटना कंप्लीट केलेली आहे. सांगायला अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं महान कार्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर त्यांच्या कलमाच्या जोरावर त्या ठिकाणी केलेलं आहे. खूप राजे होऊन गेले, महान राजे जे होऊन गेले त्यांनी तलवारीवर राज्य केलं, परंतु असा एक महान राजा आला त्यांनी त्या ठिकाणी या कलमेवर राज्य करून या देशाला न मिटणारा असा दागिना त्या ठिकाणी दिलेला आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोलो रे बोलो, जय भीम. बोलो रे बोलो, बोलो रे बोलो. हिम्मत से बोलो, ताकत से बोलो. खेलो पारी, गल्लो गल्ली. जय भीम. धन्यवाद सर. तुम्ही जे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पडदा टाकलेले आहे त्यापैकी जे कोलंबिया विद्यापीठात जे जगातल्या शीर्ष 100 विद्वानाची यादी तयार करण्यात आली होती त्या यादीमध्ये प्रथम स्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन त्यांना जगातला नंबर 1 महाविद्वान म्हणून गुण गौरव करण्यात आलेला होता कोलंबिया विद्यापीठामध्ये. बघा, देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून संबोधले जाते. आणि इसवी सन 2012 मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय द ग्रेटेस्ट इंडियन या भारताच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विजयी घोषित करण्यात आलेले होते. यांच्या जयंतीनिमित्त एवढं त्यांच्याबद्दल विषय आपल्या भारत देशाला एक लाभलेले महामानव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतर आता वेळ आलेली कार्यक्रमाची समारोप करण्याची, आभार प्रदर्शन करण्याची. तर त्या अगोदर मी तनुजाला विनंती करतो की तुम्ही समारोपवर 2 शब्द व्यक्त करावे. महामानवाच्या स्मृतींना व कार्याला